तर मी आज बनवणार आहे कस्टर्ड पावडर आणि 5 ब्रेडपासून खूप छान ब्रेड कस्टर्ड पुडिंग। तर त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास माझ्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे कस्टर्ड पावडर आणि ब्रेडपासून ब्रेड पुडिंग। तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 2.5 कप दूध टाकून घेतले आणि याच्यात 3 चम्मच मी साखर टाकली आहे। आता याला छान मिक्स करायचं आहे, उकळा येऊ द्यायचा आहे। गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे उकळा येण्यासाठी आणि उकळा आल्यानंतर मीडियम करायची आहे। बघू शकता उकळा आलेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि इथे अर्धा कप मी दूध घेतले, असं मिळून 3 कप दूध झालेलं आहे हे। आता याच्यामध्ये मी 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकले आणि याला मिक्स करायचं आहे। याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या आहे, छान मिक्स करायचं आहे। तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेऊ शकताय। मी तर स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतले। आता ह्याला परत मिक्स करायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे, घट्ट होईपर्यंत याला शिजवायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे आणि याला असं शिजल्यानंतर बघू शकता असे घट्ट शिजून घ्यायचं आहे। खूप छान लागतं हे कस्टर्ड पुडिंग। आता हे रेडी झालेलं आहे। आता इथे करायचं आहे गॅस बंद। हे थोडं थंड झालं ना अजून घट्ट होतं। हे बघा हे असं। आता मी गॅस बंद केलाय आणि याला मी थोडं मिक्स केलंय। आता इथे मी 5 ब्रेड घेणार आहे आणि याच्या कडा काढून घेणार आहे। तोपर्यंत ते कस्टर्ड पावडरचं आपण दुधात टाकून केलं ना ते पण घट्ट होतं अजून थोडंसं। याच्या असा कडा काढल्यानंतर याला 1 चम्मच तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे हे ब्रेड। नक्कीच ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते आणि तुम्ही आता कधी पण बनवू शकता। तर रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी पण तुम्ही ही बनवू शकता रेसिपी। आता मी ते गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्यावर मी 1 चम्मच तूप टाकून घेतले आणि या तुपामध्ये आता हे ब्रेड आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे याची टेस्ट अजून छान लागते। तुम्ही तेलामध्ये पण भाजू शकताय। सलटी पलटी करून थोडं भाजल्यानंतर याला काढून घ्यायचे। आता इथे मी एक बाउल घेतले। तुम्ही असं केक टीन असतं ना ते पण घेऊ शकता किंवा असं पसरट भांडं एखादं घेऊ शकता। आता मी बाउल घेतले काचेचं आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिले एक ब्रेड ठेवायचा आहे। याच्यात टाकण्यासाठी मी फ्रूट घेतले, ते एक सफरचंद घेतलाय कापून, अर्धा ड्रॅगन फ्रूट घेतले आणि एक डाळिंब घेतले। दोन टाकलेत मी बाउलमध्ये ब्रेड। आता याच्यावर आपल्याला टाकायचं आहे हे बनवलेलं कस्टर्ड। छान स्प्रेड करायचे आणि याच्यावर कट केलेले फ्रूट टाकून घ्यायचे आहेत। आता मी ते सफरचंद कापून घेतला आणि तो थोडासा काळा पडला, त्यामुळे तुम्ही आधीच कापून नका ठेवू, जेव्हा याच्यात टाकायचं तेव्हा कापून घ्या। मी आधीच कापून ठेवले म्हणून तो थोडासा काळा पडलाय। त्याच्यात मी सर्व हे फ्रूट टाकून घेत आहे। खूप छान चव लागते याची, आंबट गोड। याच्यात तुम्ही अजून फ्रूट पण टाकू शकता, तुम्हाला जे आवडत असतील ते। केळी पण टाकू शकता। आता परत ते 3 ब्रेड राहिलेत ते मी याच्यावर ठेवून घेतलेत आणि याच्यावर परत आता कस्टर्ड टाकायचं आणि त्यानंतर आपले कट करून घेतलेले फ्रूट।
आता याच्यात तुम्ही ना थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकू शकताय, तुमच्या आवडीनुसार. आवडत असतील तर टाकू शकताय. आता ह्याला थोडं स्प्रेड करायचे चम्मचने आणि याच्यावर टाकून घ्यायचे फ्रूट आणि याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 घंटे याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर, गरम नाही. 3 ते 4 घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याला खाऊ शकता. खूप छान रेसिपी होते. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही याच्यात भरपूर सारे फ्रूट पण टाकू शकता. आता मी 3 ते 4 घंट्यानंतर फ्रीजमधून हे काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान दिसत आहे. तर ही माझी रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.